नाही, साधारणतः कागज कोर टीमच्या बैठकीमध्ये मगही निमंत्रण दिलं होतं, पण परवाच निवडणुकीचा निकाल लागल्यावर शेकडो कार्यकर्ते भेटायला येत होते आणि मी त्यांना विनंती केली की आजच्या ऐवजी मी रात्री येईल आणि मग आपल्याशी चर्चा निश्चितपणे करू. अचानकपणे त्यांनी या संदर्भामध्ये जी भूमिका व्यक्त केली, मला वाटतं की अशी भूमिका व्यक्त करण्याची गरज निश्चितच नाही. शेवटी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं जे आमचं व्रत आहे ते आम्ही सर्वांनी एकत्र येऊनच साध्य करायचं आहे. हे खरं आहे की जागेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आमच्या जागा कमी आल्या, पण मतदानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मतदानाच्या माध्यमातून मात्र आम्हाला साधारणतः जे मतदान प्राप्त झालं तो जनतेचा आशीर्वाद हा कुठेही कमी नाही आहे. ते 3 पक्ष एकत्र आले आणि आम्हीही 3 पक्ष एकत्र होतो आणि RPIची आम्हाला मदत होती. मताच्या टक्केवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय अल्पसा असा त्यामधला फरक दिसतो आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लागायचं, नियोजन योग्य करायचं, मताचं विभाजन झालं नाही. जे जातीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रचार झाला, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, तर निश्चितपणे जनतेला काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला जे मतदान केलं लवकरच त्याचा भ्रमनिरास होईल. खटाखट 1 लाख रुपये येणार नाही आणि बेरोजगारी दूर होईल असं सांगितल्यावर यांचे लोकप्रतिनिधी यांनी महिन्याला 100 लोकांनाही रोजगार दिला तर तेही कौतुकास्पद होईल. म्हणजे जेव्हा लोकांना हे समजेल की हे मायावी विचार मायावी रूप घेऊन आले. आत्ता जेव्हा मी आकडे बघत होतो 2,43,45,345 मतदार आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000. साधारणतः 6 लक्ष मताचा फरक दिसतो आहे, यापेक्षा जास्त फरक नाही. तर हे मतदान हे आम्ही सर्व महायुतीचे सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन निश्चितपणे जनतेच्या मनापर्यंत यांचा खोटा चेहरा जो महाविकास आघाडीचा आहे तो पोचवण्यामध्ये यश निश्चित येईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे. यांनी इंडिया अलायन्सनी कितीही स्वप्न पाहिली तरी आपण बघितलं असेल की इंडिया अलायन्समध्ये भारतीय जनता पार्टी 240 आणि काँग्रेसला अजूनही 3 डिजिटचा आकडा हा गाठता आला नाही. स्वप्न पंतप्रधान होण्याचा आहे, आकडा 99च्या वरती जाता आला नाही. आणि म्हणून निश्चितपणे इंडिया अलायन्स कितीही स्वप्न पाहत असेल तरी आता NDAचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे शपथ घेतील. त्यांना इतर पक्षांचाही पाठिंबा प्राप्त होताना दिसतो आहे आणि मला विश्वास आहे की काही कालावधीमध्ये 350 पेक्षा जास्त हे एकूणच आमचे मित्रपक्ष एकत्र येऊन आम्हाला पाठिंबा प्राप्त होईल. NDAला पाठिंबा प्राप्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. 325 पेक्षा जास्त मतदान जाईल, जास्त आम्हाला साधारणतः पाठिंबा प्राप्त होईल, 325 पेक्षा जास्त. आणि मग देशात स्थिर सरकार आणि स्थिर निर्णयासोबतच महाराष्ट्र पुन्हा एकदा आम्ही जिंकू. ज्या पद्धतीने राजीनामा सत्र फडणवीसांचं पाहायला मिळालं तर संजय राऊत असं म्हणतात की लोकांनी तुम्हाला नाकारले, लोकांनी तुम्हाला घरी बसवले, राजीनामे का देत नाही. लोकांनी घरी बसवलं असं म्हटलं तर ते मतदानामध्ये दिसायला पाहिजे ना. 2,43,00,000 मतं आम्हाला आहे, 2,50,00,000 त्यांना मतं आहे. मला असं वाटतं की घरी बसवणे याचा अर्थ काय होतो? घरी बसवणे याचा अर्थ जर आम्ही मतामध्ये हे परावर्तित होत नसेल, संख्येमध्ये हे निश्चित आहे की आम्ही कमी आहोत, पण संख्येचा विचार करत असताना हेही तेवढंच खरं आहे आपण मताचाही विचार करतो की आम्ही देशामध्ये आम्हाला साधारणतः 23,60,00,000 मतं पडली. म्हणजे एकट्या भाजपला मी NDAचे मतं धरतच नाही आहे. तर काँग्रेस आजही आमच्यापेक्षा 11 कोटी मतांनी मागे आहे देशामध्ये. 3 राज्य आमची आली, अरुणाचल प्रदेश असेल, ओरिसा असेल, आंध्र प्रदेश असेल, NDAची राज्य आली. आणि म्हणून असं काही थोडा जागा फेरबदल महाराष्ट्रात झाल्याबरोबर जनतेचा कौल आम्हाला नाही असं म्हणणं हे निश्चितच आकडेवारीच्या दृष्टिकोनातून योग्य नाही, हे निश्चित. संघ जे आहे ते मोदींना पर्याय शोधताय, मोदींना सुद्धा घेऊन पाठवू शकतं असंही संजय राऊतांनी म्हटलं. हो, संघ त्यांच्याशी एक डायरेक्ट हॉटलाईन लागली आहे आणि संघ त्यांच्याशी नेहमी हॉटलाईनवर बोलतो. हे काही कारण नाही अशा हॉट गोष्टी करण्यामध्ये. तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की मतं आमच्याकडे आहेत, मात्र ज्या निकाल लागले विधानसभेवाईज जर विचार केला तर
महाविकास आघाडीच्या 150 जागा पुढे दिसतात, तर महायुतीच्या 125 जागांवर आता कल दिसतो तो. तर त्यामुळे हे विधानसभेला कमी फरक पडेल का? नाही, आपण जसं सांगितलं असंच आमचंही होतं. मागच्या लोकसभेत ज्या पद्धतीने आम्ही एकत्रित येऊन लढवल्या, 200पेक्षा जास्त जागेंवर आम्ही पुढे होतो. आगे 161. कधीही लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीचा एकत्रितपणे विचार होत नाही. आपण स्वतः बघितलं असेल की मागच्या ओरिसाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या 11 लोकसभा आणि विधानसभा निहाय विचार केला तर आमचं सरकार हे मागच्या 5 वर्षापूर्वीच यायला हवं होतं. पण तेव्हा मागच्या 5 वर्षापूर्वी आमचं सरकार ओरिसामध्ये येऊ शकलं नाही. निवडणुका एकाच दिवशी झाल्या. 1999मध्ये एकाच दिवशी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेमध्ये आम्हाला विधानसभेच्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा तेव्हा लोकसभेमध्ये जास्त मतं पडली होती. कधी आम्ही विधानसभेत जास्त मतं घेतो. मागच्या एका निवडणुकीत आम्ही 2,30,58,525 मतं घेतली. तर मला वाटतं की 150 जागांमध्ये जे तुम्ही म्हणत आहात तशाच्या तशा प्रतिबिंबित होत नाही आणि आम्ही अतिशय नियोजनबद्ध रीतीने आम्ही पुढे जाऊ. तर मला विश्वास आहे की आत्ताही महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त फायदा कोणाला झाला. म्हणजे आम्ही असं म्हणायचो की सहानुभूती उद्धवजींना आहे, सहानुभूती शरद पवार साहेबांना आहे आणि फायदा कोणी घेतला? काँग्रेसनी. सहानुभूतीचा फायदा कोणाला झाला? सर्वात जास्त तर काँग्रेसच्या जागा आल्या. उद्धव ठाकरे साहेबांपेक्षाही कमी जागा काँग्रेसने लढवल्या होत्या. आणि म्हणून याचं एकमेकाशी तर्क लावणं हे कठीण असतं. पुढे लोक निश्चितपणे यांना मतदान केल्यानंतर ज्या आश्वासनाची पूर्तता लोकांना हवी होती ती होताना दिसणार नाही. आणि आम्ही मात्र धडाकेबाज निर्णय घेऊन जनतेचं मन जिंकू आणि पुन्हा एकदा आम्ही एकत्रित येऊन एवढ्या वेगाने चांगले निर्णय करू की जनतेला वाटेल की या अगोदर मी चूक केली, आता आम्ही ही चूक सुधारून महायुतीच्या मागे शक्ती पणाला लावली पाहिजे. मग विश्वास आहे की आम्ही या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य व्यक्तीचं मन जिंकण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय करू. बावनकुळेंना बाजूला सारण्यासाठी एकंदरीत फडणवीसांचा हा डाव आहे. असं कधी असतं का? आणि त्याच्यासाठी फडणवीस साहेबांना असं म्हणण्याची आवश्यकता आहे का? फडणवीस साहेब मोठे नेते आहे, त्याच्यासाठी असं करण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं का? मला नाही वाटत. त्यांनी आपली भावना व्यक्त केली आणि कधी कधी मनाला असं वाटतं ना, असा एक द्विधा मनस्थितीत नेता व्यक्ती येतो. तर मला वाटतं की त्यांना असं वाटलं की आपण इतकं 28 जागा घेतल्या, 28 जागा घेतल्यानंतर आपल्याला चांगलं यश येईल. पण काही गोष्टी आम्हाला निश्चितपणे या नुकसानीच्या ठरल्यात. कदाचित यातून सुधारणा आम्ही सर्वच जण मिळून करू. देशातली जी आकडेवारी समोर येते निवडणुकीमध्ये आली आहे, तर इंडिया आघाडीमध्ये असलेल्या सगळ्या घटक पक्षांना म्हणजे काँग्रेस सहित जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा अधिक जास्त जागा भाजपला एकट्याला मिळाल्या. 240 म्हणजे 238 एकंदरीत पूर्ण इंडिया आघाडी होते. भाजपला त्यापेक्षा अधिक म्हणजे एकटा भाजप इंडिया आघाडीतल्या सगळ्या पक्षांना भारी पडला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, निश्चितपणे इंडिया अलायन्स सर्वजण एकत्र आलेत आणि सर्वांनी एकत्र येऊन फक्त देश बचाव हा विषयच नव्हता. त्यांच्या दृष्टीने मोदी हटाव एवढाच मात्र एक कलमी कार्यक्रम होता. आणि त्यासाठी या निवडणुकीत 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की इतकं खोटं बोललेत काँग्रेसचे नेते की तुम्ही विचारच करू शकत नाही. आणि दुसरा एका गोष्टीचा अभ्यास निश्चितपणे केला पाहिजे. यामध्ये काही बाहेर देशात असणाऱ्या काही भारतविरोधी शक्ती याही सक्रिय झाल्या होत्या आणि याच्याबद्दल एका अतिशय विचारवंत पत्रकारांनी लेखी याबद्दलचं पत्र दिलं की याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. सोशल मीडियामधल्या काही शक्ती ज्या पद्धतीने अतिशय खोटं, एकतर जर्मनीमधून तो एक व्यक्ती भारताबद्दल अतिशय अतिशय घाण विचार पसरवण्याचा प्रयत्न करायचा, मोदीजींबद्दल अतिशय निम्न शब्दाचा जर्मनीमधून प्रचार करायचा. यामध्ये याचाही एक अभ्यास केला पाहिजे. हे ठीक आहे, माझ्याकडे काही कोणता विभाग नाही आहे, पण साधारणतः हात हातात घेतला आणि हात गरम वाटला तर तपासलं पाहिजे थर्मामीटर लावून की ताप आहे की नाही. मला वाटतं की हा जो ताप आपण देशाबाहेरील शक्तीचा पाहिला
हाही एकदा तपासण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे आणि याच्यामध्ये खरं खोटं काय तपासलंच पाहिजे. आणि यामध्ये एकदा सरकारची स्थापना झाल्यानंतर निश्चितपणे विभागाने याची चौकशी केली पाहिजे. कारण एकदा तुम्ही हेही बघितलं असेल, अमित शहा साहेबांचा एक व्हिडिओ, एक डीप फेक तुम्ही बघितला असेल की आरक्षण दिलं जाणार नाही वगैरे. किती मोठा डीप फेक होता अमित शहा साहेबांचा. देशाच्या गृहमंत्र्याच्या विरुद्ध विदेशातून देशातील काही शक्ती एकत्र येऊन असा डीप फेक व्हिडिओ करतात अमित भाईंचा. तुम्ही विचार करू शकता की या विदेशातील दुष्ट शक्ती आणि देशातील काय या तपासावंच लागलं. आरोप करताय, विरोधक मात्र त्यांच्या पराभवाचं कापड स्वकीयांवर सोडतायत. विशाल पाटीलांचा विजय झालेला असताना चंद्रहार पाटील म्हणतायत आज वेळ तुमची होती, उद्या माझी वेळ येईल. माझ्याच सहकारी मित्रांनी माझे शत्रू म्हणून पराभव केला. दुसरीकडे चंद्रकांत खैरे सुद्धा उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे पक्षांतर्गतच मला मदत झाली नाही म्हणून माझा पराभव झाला. नाही ठीक आहे, आता त्या ठिकाणची परिस्थिती काय मग माहीत नाही. या परिस्थितीवर मी अधिकारवाणीने भाष्य करू शकणार नाही. विशाल पाटील जेव्हा उभे होते तेव्हा एक गोष्ट खरी होती की ज्या काही बातम्या आम्हीही टी व्हीतून बघत होतो की विशाल पाटीलांवर अन्याय झाला असा एक भाव निर्माण होऊन कदाचित त्यांना त्या ठिकाणी सहानुभूती प्राप्त झाली असेल. आता यामध्ये चंद्रहार पाटलांचं मत हे त्यांनाच विचारलं पाहिजे आणि त्याचं उत्तर विशाल पाटलांकडूनच घेतलं पाहिजे. त्याचं उत्तर मी देणं हे काही योग्य नाही. नाही, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मी जसं मागेही सांगितलं की नियोजन करण्यासाठी मग कमी वेळ मिळाला. त्यानंतर जेवढ्या मताचं विभाजन व्हायचं, कारण आजपर्यंत 1996 पासून आम्ही ज्या निवडणुका घडवल्या त्या थेट फाईटमध्ये आम्ही निवडणुका जिंकल्याच नाही. म्हणजे आम्ही 1998ची निवडणूक हारलो, थेट फाईट झाली. 1999ची निवडणूक हारलो, थेट फाईट झाली. आम्ही ज्या ज्या निवडणुका जिंकल्या या साधारणतः मतामध्ये 3 मत घेणारे उमेदवार असायचे आणि आम्ही त्या निवडणुका जिंकल्या. आम्ही ही निवडणूक थेट लढाईमध्ये पराभूत झालो. हां, याचं विश्लेषण हे आम्हाला शांतपणे आम्हाला करायचं आहे, ज्याचं काम आम्ही सुरू केलं. विकास आम्ही केला होता आणि काही जातीगत राजकारणा आडवी आली का, कुठं आम्ही कमी पडलो का, कधी कुठं उमेदवार म्हणून मी कुठं कमी पडलोत का, याचं सर्व विश्लेषण केल्यावर अधिकारवाणीने भाष्य करणं हे निश्चितपणे होईल की यामध्ये ज्या 4,56,00,000 लोकांनी मतदान मगा केलं त्यांनी काय भाव ठेवून मतदान केलं. ज्यांनी विरोधात मतदान केलं 4,56,000 माझ्या बाजूनी केलं, 7 लाख मतदारांनी विरोधात केलं, तर ते का केलं याचं विश्लेषण मात्र आम्ही निश्चितपणे करू. कारण एक सूत्र तर मी अनेक वर्षापासून माझ्या मनात बिंबवलं आहे क्या जीत में क्या हार में किंचित नाही भयभीत में. जर हे मिशन म्हणून आम्ही काम करतो आहे तर त्यात जनतेने यश दिलं हेही मी विसरता कामा नये. 6दा मी विधानसभेत निवडून गेलो अल्पसंख्य असतानाही. मी कोणत्याही बहुसंख्य समाजामध्ये जन्म घेतला नसतानाही अल्पसंख्य असूनही लोकांनी जर एवढं प्रेम केलं असेल तर एखाद्या निवडणुकीमध्ये कमी पडलो तर त्याच्यासाठी चिंतन विश्लेषण करून मी पुढे जाईल. लोकसभेनंतर आता रत्नागिरी विधानसभेवर सुद्धा भाजपनं दावा केला की निलेश राणे म्हणाले की आता उमेश प्रतिनिधी रत्नागिरीचे, पण विधानसभा सुद्धा ही आमची महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की महायुतीमध्ये आमचे 3ही नेते इतके समजदार आहे की वाद होण्याची दूरपर्यंत कुठेही शक्यता नाही. यामध्ये कधीकधी एखाद्या मतदारसंघामध्ये व्यक्तिगत असं एखाद्याने काम केलं नसतं. आता जेव्हा एखादा व्यक्ती काम करत नसतो तेव्हा उमेदवाराला स्वाभाविकपणे वाटतं की असं काहीतरी आपल्याबद्दल झालं असावं. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की काम न केल्याचा जेव्हा मनात विचार येतो तेव्हा त्याचं विश्लेषण योग्य पद्धतीने केल्याशिवाय महायुतीमध्ये कुठेही वादविवाद होईल असं मला वाटतं. 180 ते 185 जागा विधानसभेला आम्हाला मिळतीलच संजय राऊत यांनी छाती ठोकून दावा केला. जयंत पाटलांनी सुद्धा असं म्हटलंय 180 जागा आपण विधानसभेला जिंकू. असं आहे की पहिल्यांदा त्यांनी काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हवा भरण्यासाठी विश्लेषण असं केलं, पहा आमच्या 30 जागा आहे, त्यांच्या 17 जागा आहे, थोडी हवा भरली. पण नंतर जेव्हा मताची आकडेवारी आली आणि तेव्हा लक्षात आलं की 2,43,00,000 साधारणतः 45,000 मतं ही महायुतीला आहे
आणि 2,50,00,000 ही मतं महाविकास आघाडीला आहे, तेव्हा लक्षात आलं की आपण मोठ्या प्रमाणावर जनतेने आपल्याला पाठिंबा दिला असं या मतदानाच्या आकडेवारीच्या गणितावरून वाटत नाही. मग आता दुसरा काय, तर मग दुसरा आम्ही 150 विधानसभेत पुढे आहोत. आता त्याही दुसऱ्या विधानसभेत जेव्हा विश्लेषण केलं जाईल तेव्हा याच्याशी त्याचा काहीही संबंध राहत नाही. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं 19 आम्ही 222पेक्षा जास्त जागांवर पुढे होतो, निवडून 161 जागांवरच भाजप आणि शिवसेना आली होती. म्हणजे आमच्याही जागा कमी जागा होत्या आणि म्हणून याचा त्याच्याशी संबंध आहे असं म्हणणं योग्य नाही. साधारणतः पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ते तर 185 सांगताय. मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात, माननीय अजितदादाच्या सहकार्याने आम्ही सरकारी स्थापन करू आणि त्यांनी जो आकडा सांगितला त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. देवेंद्र फडणवीस पायावर आणण्याची त्यांनी भूमिका जी घेतली आहे, हा कोणत्या रणनीतीचा भाग आहे, काय आहे रणनीती? नाही, असा मी काही मनकवडा नाही आहे, पण याच्याबद्दलचा प्रश्न तर देवेंद्रजीला विचारला पाहिजे. फक्त मला एवढं माहिती आहे की पार्टीमध्ये आम्ही पहिलेपासूनच जे सूत्र आहे, पथका अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. मला वाटतं की या पार्टीमध्ये प्रेसिडेंट प्रिसाइड बॉडी डिसाइड असं एक वाक्य व्यंकय्या नायडूजी असताना त्यांनी वापरलं. या ठिकाणी जर सामूहिक नेतृत्व असेल तर मग सामूहिक नेतृत्वाच्या बाबतीमध्ये एकत्र येऊन आपण सामूहिकपणे काम करू ना पुढे. याच्यामध्ये राजीनामा देऊन जागा वाढत असतील तर निश्चितपणे आपण म्हटलं असतं की राजीनामा दिल्यावर जागा वाढतील. शेवटी आपण सामूहिक नेतृत्व हे या पक्षाला मान्य आहे आणि म्हणून सामूहिकपणे आपण काम करून या यशापर्यंत सामूहिकपणे जाऊ, हेच मला वाटतं की या भारतीय जनता पार्टीचं विजयाचं खरं सूत्र असावं. पण पक्षात एक शिस्त असते किंवा एक शिरस्ता आहे भाजपचा विशेषतः की ज्यावेळेस नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला जातो. आता जे.पी. नड्डांचा राजीनामा घेऊन शिवराज चव्हाणांचं नाव पुढे येते. तशाच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा काही भाजपमध्ये फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असा आहे फेरबदल. तुम्ही जो म्हणाला जे.पी. नड्डांचा राजीनामा घेऊन शिवराज चव्हाणांचं नाव येत आहे, तर यासाठी नाही येत आहे की जे.पी. नड्डांच्या नेतृत्वात तर NDAचं सरकार बनत आहे. त्याच्यामुळे असा प्रश्न आहे का, किंवा शिवराज चव्हाणांना आता 29 जागा मध्य प्रदेशमध्ये निवडून आल्यात म्हणून आता काय तुम्ही शिवराज चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाठवणार आहात का? मला वाटतं की जे.पी. नड्डांच्या नेतृत्वामध्ये आपण सरकार स्थापन करतो आहे हे खरं आहे. आणि तुम्हीही समजू शकता की तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत असताना पंडित नेहरूंचा रेकॉर्ड आता मोदीजी मोडते आहे की तिसऱ्यांदा सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये इतक्या देशातील देशी शक्ती आणि विदेशी शक्ती एकाच विचाराने माननीय मोदीजींना हटवण्याचा प्रयत्न करत असतानाही पुन्हा एकदा आता हे खरं आहे की काही ठिकाणी आम्ही जे लक्ष निश्चित केलं तिथं कमी पडलं आणि हे कमी पडण्याची कारणंही तुम्हाला माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये आमच्या अपेक्षा एवढ्या जागा आल्या नाही, उत्तर प्रदेशमध्ये आल्या नाही, महाराष्ट्रात आल्या नाही. जर या 3 ठिकाणी आम्ही जर जागा जिंकल्या असत्या तर तुम्हीही विचार केला असता की आम्ही तर मग याच्यात तर पुष्कळ पुढे गेलो असतो. पण काही ठिकाणी आम्ही उत्तम कामही केलं. मध्य प्रदेशमध्ये 29 पैकी 29 आल्या. जर तेलंगणामध्ये कोणी म्हणूच शकत नव्हते की आत्ता जर मागच्या निवडणुकीचा विचार केला विधानसभा निहाय तर साधारणतः 17 पैकी 15 जागा काँग्रेसने जिंकायला हव्या होत्या. आत्ताच निवडणूक झाली, 15 जागा जिंकल्या नाही, 8 आम्ही जिंकल्या. त्यामुळे मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की देशामध्ये अशा पद्धतीने नैतिक जबाबदारीचा विषय उपस्थित होत नाही, सामूहिक निर्णय असतात. आणि हां, जिथं योग्य आहे तिथं गती अजून वेगाने वाढावी म्हणून फेरबदल होऊ शकतो. पण इथं मला व्यक्तिगत रीतीने वाटत नाही, कारण आमच्या पक्षामध्ये सामूहिक निर्णयाची परंपरा आहे. नितीन गडकरी असं विश्वास असतं की भाऊ तुम्ही असाल तर अशा नावाची काही विचार केला जाईल का? एकाने विचारा. 2 काना आहे. गडकरी असतील किंवा विनोद तावडे यांची नावं चर्चेत आहेत. स्वतः तुम्ही आहात. एकनाथ खडसेंनी ट्विट केले की टायगर अभी जिंदा आहे. त्यामुळे ही जी पहिली फळी आहे भाजपच्या राज्यातली, तर यामधून काही नवीन चेहरे समोर आणखी नेतृत्वासाठी येऊ शकतात का? नाही, आम्ही आहोच ना. तर आता तुम्ही विचार करा की आम्ही सोबतच आहो ना. म्हणजे आम्ही नवीन चेहरे आहो म्हणजे काय, म्हणजे आम्ही काही मागे आहोत का? आम्ही बरोबरीने सर्वच जण सोबत मिळून काम करतो. मग हा प्रश्न कुठे, आता याच्यापेक्षा काय पुढे जायचं आहे? मला नाही वाटत की आम्ही सोबतच काम करतो. त्याच्यामुळे हा प्रश्न यांच्याऐवजी हा रिकाम्या जागा भरा
हा प्रश्न काही आत्ता उपस्थित होईल असं मला वाटत नाही. हां, जबाबदारीचं योग्य पद्धतीने वाटप करावं लागेल हे मात्र निश्चित आहे. जबाबदारीचं आम्ही एकमेकाशी सोबत चर्चा करून वाटप करू. पुन्हा एकदा भरारी घेऊ, काहीही कुठेही अडचण नाही. जनतेचा 2,43,00,000 पेक्षा जास्त मतदारांचा आशीर्वाद आहे. ही आमची ऊर्जा आहे, ही आमची शक्ती आहे. भाऊ संजय शिरसाट असे म्हणताय की ज्या पद्धतीने जागा वाटप आहे त्या कुठेतरी उशिरा झाला, त्याच्यामुळे कमी वेळ मिळाला. त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या सभा या सर्वात जास्त होत्या. मात्र याबाबतचे कारण आहे ते चिंतन करण्याची गरज आहे. नाही, असं आहे, सभांचं नाही, एकूणच सर्वचं विश्लेषण करावं लागेल ना. आपण जेव्हा गुणपत्रिकेमध्ये आपण बघतोय तर तेव्हा आपल्याला प्रत्येक बाबीचं चिंतन केलं पाहिजे. आणि एक कोणतीही गोष्ट ही याचा परिणाम झाला असं म्हणणं योग्य नाही. जर तुम्ही मला विचाराल तर मी आत्ता कागद काढून दाखवू शकतो. मी या 2 दिवसामध्ये कमीत कमी 400 ते 450 लोकांशी बोललो आहे. आता प्रत्येकाचा एक अलग मुद्दा आहे. कोणी सांगितलं की सोयाबीनचा जो भावांतर आहे ते आम्ही जर लवकर सांगितलं असतं तर कदाचित जागा वाढल्या असत्या. कांद्याच्या निर्यात बंदीबद्दल कोणी सांगतं, कोणी जो मराठा आरक्षणाचा विषय झाला त्यातून काही ठिकाणी नुकसान झालं असं कोणी सांगतं. काही ठिकाणी काही थेट भूमिका आम्ही घ्यायच्या होत्या, त्या थेट भूमिका आम्ही घेऊ शकलो नाही म्हणून काही लोक सांगतात. काही लोक सांगतात सोशल मीडियामध्ये आम्ही मागे पडलो. काही लोक सांगतात की काँग्रेस आणि महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने खोट्या कथा कुंभांड रचलं ते आमच्यावर वार करत होते आणि आम्ही मात्र ढाल घेऊन होतो. आम्ही एका हातात तलवार आणि एका हातात ढाल घ्यायला हवी होती. आमची तीच चूक झाली की ते खोटे वार करत होते, लोकांमध्ये अफवा पसरवत होते, दंतकथा पसरवत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जेव्हा करत होते तेव्हा मात्र फक्त आम्ही त्याचं उत्तर देण्यामध्ये आम्ही काम केलं. उत्तर देण्यासोबत त्यांचा नकाब टळाटळा फाडण्यामध्ये आम्ही कमी पडलो. म्हणजे हे मात्र निश्चितपणे कदाचित एक कारण असू शकतं. एक कारण असंही असू शकतं की आमच्या पक्षामध्ये सर्व जे कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक आत्मविश्वास होता की आम्ही मोदीजींचं नाव आमच्यासोबत आहे, हम तो आगे बढ़ जाएंगे. पण कधी आपल्यालाही थोडासा आपल्या कामात नियोजनामध्ये बदल करावा लागतो. ही सुद्धा भूमिका असू शकते. आता मलाही व्यक्तिगत रीतीने वाटायचं तर मला असं वाटतं की मी माझ्या निवडणुकीमध्ये विश्लेषण केल्यानंतर अनेक गोष्टी माझ्याही लक्षात आल्या आणि हे बरं आहे की विधानसभेच्या अगोदरच या गोष्टी लक्षात आल्याने यामध्ये सुधारणा करणं हे शक्य आहे. एक सप्लिमेंटरी एक्झाम बाकी आहे, त्याच्यामध्ये मेरिट येणं हे सोपी आहे. भाऊ, देशामध्ये सरकार तुमचं म्हणतंय जे मित्रपक्ष आहेत त्या सध्या सोबत आहेत, तर काही दिवसात ते मित्रपक्ष सोडून जातील आणि त्यानंतर कुठेतरी आपल्याला एक वेगळी खेळी करता येईल असा दावा जो आहे तो इंडिया आघाडीचा आहे. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही रेकॉर्डमध्ये ठेवा. इंडिया आघाडीचेच काही पक्ष काही दिवसात, काही आठवड्यात किंवा काही महिन्यात पाठिंबा देतील. मला यांच्यामधल्या काही अंतर्गत गोष्टी मलाही माहिती आहे. आज जर इंडिया अलायन्सला, मी तुम्हाला सांगतो की इंडिया अलायन्सनी आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार हे जे म्हणताय ना की आम्हाला एकदा फक्त एकत्रित घोषित करून दाखवा की आमच्या गाडीमध्ये स्टिअरिंगवर हा नेता बसेल, यांचा बेंदा फाक झाल्याशिवाय राहत नाही. यांची ताकदच नाही नेता निवडीची. यांची गाडी विदाऊट स्टिअरिंगची आहे आणि स्टिअरिंग लावल्यावर सुद्धा स्टिअरिंग कोणाच्या हातात द्यायचं यावर सुद्धा एकमत नाही. आणि म्हणून काही यांच्याच इंडिया अलायन्सच्या नेत्यांनी बैठकीमध्ये बसल्यावर यांचे चेहरे बघून घ्या आणि झूम करून बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि हा चेहरा वाचा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून. यांच्या चेहऱ्यावर फक्त 0 आणि 0 दिसेल. यांच्या चेहऱ्यावर यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार कधीही शोधता येईल असं वातावरण नाही. आणि हे मोदींना पराभूत करण्यासाठी चालले. अरे मोदीजी एकदा प्रधानमंत्री झाले की लक्षात ठेवा इंडिया अलायन्सचे एवढे तुकडे होतील. हे एकमेकाच्या विरुद्ध लढले. पश्चिम बंगालमध्ये तुम्ही बघा बरं, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस का विरुद्ध लढली? जर तुमची वैचारिक एकवाक्यता आहे, काय एका विरुद्ध लढली? का सांगलीमध्ये तुम्ही एकत्र येऊ शकले नाही? तुम्ही का पंजाबमध्ये एकमेकाच्या विरुद्ध लढलेत? याचा अर्थच असा आहे की आत्ता अजून काही दिवस जाऊ द्या, माननीय मोदीजींचा शपथविधी होऊ द्या आणि मग तुम्ही लक्षात घ्या या पक्षापैकी अनेक पक्ष हे
मोदीजींचं कौतुक करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. अनेक शत्रुघ्न सिन्हा तुम्हाला या पक्षांमध्ये दिसतील. त्या ठिकाणी भाजपने आता बॅनर लावलेले आहेत. लाख लाख धन्यवादचे. ज्या ठिकाणी वरळीमध्ये उभरत्या गटाचे 3 आमदार आहेत, माजी महापौर आहेत, उपमहापौर आहेत, त्या ठिकाणी अवघ्या 6,000चं लीड अरविंद सावंत यांना मिळालेलं होतं. भाजप म्हणते लोकसभेची कसर आम्ही विधानसभेत भरून काढू. नाही, मग हा तर संकल्प असलाच पाहिजे. शेवटी तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास नसेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहोत. संख्या किती, युद्ध सामुग्री किती, यावर युद्ध जिंकल्याच जात नव्हते. आत्मिक शक्ती किती आहे, आत्मविश्वास किती आहे. आता मी पराभूत झालो तरी माझा आत्मविश्वास जागा. आत्मविश्वास जागा असल्याशिवाय पुढे कसं जाता येईल. हो, एखाद्या ठिकाणी आपण एक पाय मागे येतो, पण एक पाय मागे आलो म्हणून आपला विचार थकत नाही, विचार थांबत नाही आणि आपला विचार हा पराभूत होत नाही, हे मात्र नक्की आहे. आपला विचार राष्ट्रभक्तीचा, आपला विचार देशभक्तीचा आहे. आपली लढाई परिवारवादाविरुद्ध आहे. आपली लढाई जर परिवारवादाविरुद्ध असेल तर ठीक आहे, काही ठिकाणी आम्ही मागे पडलो. पुन्हा एकदा शक्तीने कामाला लागू आणि ज्या महाविकास आघाडीनी नोकऱ्या देऊ, रोजगार देऊ, खटाखट 1,00,000 रुपये देऊ, महागाई कमी करू, हे आश्वासन आता लोक बघतील ना की या आश्वासनाला पाहून आपण मतदान दिलं. आता उत्तर प्रदेशमध्ये तर काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर लोक जमा लागले सर्टिफिकेट घेऊन, द्या खटाखट 1,00,000 रुपये. आणि आता खटाखट 1,00,000 रुपये नाही दिले तर खटाखट यांची 1,00,000 मतं कमी पडते. अरे हा प्रश्नच नाही, हा आत्मविश्वास आहे की आता आमचा आत्मविश्वास वाढला. 6,000 मतापर्यंत आम्ही आता मजल गाठू शकतो, तर 6,000पेक्षा पुढे जाऊन 12,000 मतापर्यंत सुयोग्य नियोजनातून महायुती निश्चितपणे पुढे जाईल. आणि मग विश्वास आहे एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी विशेष लक्ष हे या मतदारसंघात देतील. तुम्ही आताही सांगितलं की मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर इंडिया आघाडीतले बरेच पक्ष येतील, म्हणजे अंदर की बात तुम्ही नंतरची सांगितली. पण आताची अंदर की बात जी समोर येत आहे की शपथविधी आधी सौदेबाजी सुरू झाली आहे. म्हणजे की नितीश कुमार यांनी कोंडी करायला सुरुवात केली, रेल्वे, कृषी हे खातं सुद्धा त्यांनी मागितलंय, वित्त मंत्रालय देण्याची मागणी केली आहे. चंद्राबाबू नायडू सुद्धा आग्रही आहे. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की कोणीही आग्रही नाही, पण दुर्दैवाने इंडिया अलायन्सच्या माध्यमातून पहिल्यांदा काही बातम्या सोडल्या गेल्या. पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की शरद पवार साहेब आता नितीश कुमारजीशी बोलतील, चंद्राबाबूशी बोलतील. पहिला तर माझा आक्षेप आहे, अरे तुम्ही निवडणुकीत प्रत्येक भाषणामध्ये रडारडी करत सांगायचे की यांनी पक्ष फोडले, पक्ष फोडले, पक्ष फोडले, आणि तुम्ही ताबडतोब NDA फोडायचा प्रयत्न करता. असं तुम्ही जाहीरपणे अभिमानाने आमचं हे कर्तृत्व आहे, आम्ही एक्सपर्ट आहोत, आम्ही PhD आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करता. कोणती तत्व आहे, कोणती प्रिन्सिपल आहे तुम्ही जर NDAला स्पष्ट बहुमत NDAचं आहे, आम्ही NDA म्हणूनच निवडणूक लढवली आहे, तर मग भारतीय जनता पार्टीचे 240 खासदार असं सांगण्याचं कारण काय. इंडिया अलायन्स हे भाजपपेक्षा कमी आहे हे तुम्ही मान्य करायला तयार नाही. दुसरी गोष्ट की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी NDAचे पक्ष आता फोडू शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करायचे आणि तुम्ही आता खरा चेहरा हा तुम्हीच दाखवत आहात की आमचं कामच आहे पक्ष फोडण्याचं. आता तुमचे पक्ष फुटतील असं वातावरण आहे आणि भविष्यात तुम्ही बघून घ्या. हे या अगोदरही मी सांगितलं तेव्हा आमचे मित्र आहे, अतिशय निकटचे मित्र जयंत पाटील साहेब, ते म्हणाले हे हसीन सपने आहे, आणि नंतर पक्ष फुटला. मी विधानसभेत सुद्धा जाहीर भाषणात विचारायचो. खरं तर जयंत पाटलांनाच मी आमंत्रण दिलं होतं, पण उघड जागा. भाऊ, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना लोकसभेत मिळालेली आहे आणि शरद पवार यांना लोकसभेत मिळालेली आहे, त्यानंतर जे पक्ष सोडून गेलेले आहेत आमदार ते सुद्धा स्वगृही परतणार असल्याच्या माहिती समोर येते. नाही, असं आहे, तुम्ही ही माहिती तुमच्या चॅनलवरून केल्यावर मीही आमचे काही मित्र आमदार ज्या त्या पक्षात आहेत त्यांच्याशी विचारणा केली. एकही व्यक्ती जायला तयार नाही. म्हणजे असं जर असतं स्वगृही परतणार, हो इतकं चांगलं आहे, मग स्वगृही परतणार तुम्ही पत्रकार परिषद घ्या, त्या आमदारांना बोलवा ना. कारण इथं आत्ता कायद्याचं कोणतंच बंधन नाही आहे, पक्ष काही बाहेर गेला नाही आहे, तुम्हाला स्वगृही परतण्यासाठी काहीही अडचण नाही. पण हे सर्व दंतकथा आहे. या भूमिका मांडून
संशयाचं वातावरण निर्माण करण्यासाठी स्वगृही परतणार. आता जर तुम्ही मागचे रेकॉर्ड तुमच्यापैकी कोणी विश्लेषण करणार असेल तर कितीदा सांगितलं भाजप फुटणार, भाजप फुटणार, भाजप फुटणार. भाजप सोडा हो, भाजपचा आमदाराचा पीए नाही फोडू शकत तुम्ही, भाजप काय फोडता.